नमस्कार मित्रांनो, मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे आंदोलनाची यशस्वीता। विषयाचा स्वरूप कळल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेलच की आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत। मित्रहो, सगळ्यात प्रथम आपण सर्वजण विना अनुदानित शाळा कृती समिती त्याचे पदाधिकारी आणि सदस्य यांचं मनपूर्वक अभिनंदन करूयात। त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध कामकाज करून हे आंदोलन पूर्णतः यशस्वी केलेले आहे। अर्थात ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की हे आंदोलन यशस्वी होण्याकरता त्यांना शिक्षक आमदार आणि पदवीधर मतदारसंघातील आमदार यांचं पाठबळ मोठ्या प्रमाणात मिळालं। त्याबरोबरच शासनाची सकारात्मक भूमिका ही पण त्यांना अनुकूल ठरली। आपण आता तपशिलाकडे वळूयात। मित्रो, विना अनुदानित शाळा हे एक दुखणं आहे आणि हे दुखणं हे आजचं नाहीये। ही योजना जी सुरू झाली ती साधारणतः 1980-81 दरम्यान विना अनुदानित शाळा या सुरू करण्याबद्दल किंवा त्यांना परवानगी देण्याबाबतची भूमिका शासनानं स्वीकारली, तो शासनाचा निधी वाचवण्याकरता। अशा वेळेला काही शैक्षणिक संस्थांनी त्यांच्याकडे जमा होत असलेल्या निधीचा वापर करून या विना अनुदानित शाळा काही वेळा तुकड्या या स्वीकारल्या आणि मग त्या चक्रामध्ये सातत्यानं जो वर्ग भरडला गेला तो शिक्षक आणि शिक्षकेतर। तरी मध्यंतरीच्या काळामध्ये साधारणतः 10 ते 12 वर्षापूर्वीपासून विना अनुदानितच्या आधीचा कायम हा एक अजून आत्मघातकी शब्द होता, तो शब्द वगळला गेला आणि तो वगळल्यामुळे तळहयात ज्यांना विना अनुदानित तत्वावरती काम करायची गरज निर्माण झालेली होती अशांना एक आशेचा किरण नजरेसमोर आला आणि त्या आलेल्या आशेवर बरेच व्यक्तींनी विना अनुदानित शाळांची वाट धरली आणि आपल्या पदरात त्या नोकऱ्या पाडून घेतल्या। त्यानंतरची जी संघर्षाची बाब सुरू झाली ते विना अनुदानित तुकड्यांना अनुदान मिळवणे, विना अनुदानित शाळा या टप्पा अनुदान पद्धतीवरती आणणे। या संबंधातल्या महत्त्वाच्या बाबी समोर आल्यानंतर या सर्व शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक एकजूट निर्माण झाली आणि त्यातनंच ज्या वेळेला आपल्या मागण्या सहजासहजी मंजूर होऊ शकत नाहीत असा विश्वास या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जेव्हा आला तेव्हा त्यांनी विना अनुदानित शाळा कृती समिती स्थापन करून या संबंधामध्ये एक प्रकारचं प्रत्येक अधिवेशनाच्या काळात भोश्या लावून हा विषय सातत्यानं समोर मांडला। आणि ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की या सर्व लोकांना शासकीय स्तरावर केवळ मिळाली ती आश्वासन, फक्त आश्वासन। 3 वर्षापूर्वीच्या काळात यांना आश्वासनं मिळाली, त्याचे शासन निर्णय पण झाले, पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही, कारण निधीचा तुटवडा। हे कारण सातत्याने दिलं जातं आणि या कारणामुळे तुटवडा आणि
शिक्षणावरचा खर्च आणि त्या खर्चाचा भार, आर्थिक भार, हा शब्द फार मोठ्या प्रमाणावरती पुढे येऊ लागला. आणि सचिवस्तरीय कामकाजामध्ये अंदाजपत्रकीय तरतूद नाही हे एक ब्रह्मास्त्र आहे. जसं आपण आता पाकिस्तानच्या संबंधात ब्रह्मोस वापरलं, तर सचिव ही तरतूद नाही, अर्थसंकल्पीय तरतूद नाही, हे शस्त्र वापरतात. आणि मग भले भले मंत्री त्यामध्ये गारद होतात. आता सुद्धा आपण बघितलं असेल तर आपले जे सुजाण शिक्षक आमदार आहेत, त्यांनी विधिमंडळात शिक्षकेतरांमधील कर्मचारी वर्ग 4 यांच्या मानधनाच्या संबंधातला प्रश्न विचारला होता की या नियुक्त्या मानधनावर करू नयेत. आणि या नियुक्त्या मानधनावर केल्याचे दुष्परिणामही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. त्यांना चांगला प्रतिसाद आणि पाठिंबाही मिळाला. परंतु मंत्री असलेल्या नामदार भुसे साहेबांनी हाती आलेला कागद जो वाचून दाखवला, त्यामध्ये यापूर्वीच्या शासनाने घेतलेला शासन निर्णय ही शासनाची भूमिका म्हणून तोच मुद्दा पुढे मांडला. व तो निर्णय झाला होता डिसेंबर 20ला. तुम्ही सत्तेत आत्ता आलात ना, तुम्हाला निर्णय बदलाचा अधिकार नाही का? सचिव लिहून देईल ते वाचून दाखवणार, फक्त वाचून दाखवणार. तुम्हाला कुठेतरी स्वतःची काहीतरी अस्मिता पाहिजे का नको? विचार पाहिजे का नको? सभागृहातला विचारलेला प्रश्न आणि त्याला द्यायचं उत्तर, हे जेव्हा लिहून येतं तेव्हा ते उत्तर तुमचं नसतं. कोणीतरी आका असतो, तो आका लिहून देतो, ते फक्त सांगता, एवढंच होतं. तसंच त्याही उत्तरात झालं. आणि हाच विषय या विना अनुदानित शाळांच्या संदर्भातल्या टप्पा अनुदानाच्या संदर्भात घडला. चांगली गोष्ट कुठली घडली असेल की या सर्व प्रकारामध्ये नामदार गिरीजी महाजन हे आंदोलनस्थळी गेले. त्यांनी त्या नेत्यांची भेट घेतली, समुदायाला संबोधित केलं आणि तोडग्याचं आश्वासन देऊन त्यांनी तोडगा काढला. अर्थात ज्या वेळेला गिरीश महाजन पुढे येतात त्यावेळेला त्यांच्या मागे नामदार मुख्यमंत्री यांचं पूर्ण पाठबळ असतं, हे आपल्या लक्षात आलेलं आहेच. त्यानुसार हा तोडगा निघाला आणि जुलैचं जे वेतन होईल, जुलैचं वेतन जे ऑगस्टमध्ये मिळेल, त्या वेतनापासून जो शासन निर्णय झाला आहे त्या निर्णयातील टप्पा अनुदानाचे मंजूर असलेले बाबी या आपल्याला दिल्या जातील. आणि हे सर्वात मोठं यश आहे, याची नोंद घेऊन आपण आपल्या या आता जो चर्चा करणार आहोत ती महत्वाची, असं माझं मत आहे. चला, यश आहे, अभिनंदन केलं आपण, सगळं झालं. ह्यामध्ये आपण काय मिळवलं हाही विचार करायला पाहिजे. कारण मित्रहो, आपण जर आकडेवारी बघितली असेल, यामधला सगळ्यात जास्त जो खर्च आहे, की जास्त संख्या आहे, ती उच्च माध्यमिकची आहे. प्राथमिक आणि माध्यमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक, त्या तुलनेमध्ये मी या तिघांची बेरीज सुद्धा उच्च माध्यमिकला पोहोचत नाही. आणि म्हणून हा विषय महत्वाचा आहे. कारण ज्या वेळेला आपण विना अनुदानित तत्व स्वीकारलं होतं, मी तुम्हाला आधीच सांगितलं की 80-81% आपण स्वीकारलं होतं. पण 2009 पासून काळ आणि कायदा बदललाय. बालकांना मोफत आणि हक्काचं शिक्षण अधिनियम 2009 लागू झाला, त्याची घटना दुरुस्ती. तसंच 2020
2020 या वर्षीपासून नियोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जी अंमलबजावणी आता सुरू होतीये हे आहे. या दोन्ही योजना केंद्र सरकारच्या आहेत. मग याकरताचा खर्च कोण स्वीकारणार? तो उच्च प्राथमिक पर्यंतचा खर्च केंद्र सरकार स्वीकारणार आहे. मग केंद्र सरकार जर खर्च स्वीकारणार आहे तर विना अनुदानाचा प्रश्न येतो कुठे? 100% अनुदान द्यायला पाहिजे, टप्पा अनुदान नकोच. ज्या वेळेला तुम्ही कर्जमाफीच्या घोषणा करता त्या कुठल्या अंदाजपत्रक तरतूद असते? कर्ज उचलता ना. आज महाराष्ट्रावरती किती हजार लाख कोटींचं कर्ज आहे कोणाला माहितीये? आकडे बघा जा अर्थसंकल्पात. आणि एवढ्या मोठ्या कर्जाच्या रकमा असूनही बहिणी लाडक्याच केल्या ना. तर मागे बघितलं का वळून? मग नुसता मताचा राजकारणाचा भाग बघून काम करायचं आणि ज्याला आपण उद्याचा भावी नागरिक म्हणतो त्याच्या खर्चात मात्र 1%, अर्धा टक्का वाढ सुद्धा आपण सहन करू शकत नाही आणि त्याला आपण आर्थिक भार म्हणतो. त्याला तुम्हाला आर्थिक गुंतवणूक म्हणता येत नाही. म्हणून माझी या विना अनुदानित कृती समितीला सूचना राहील की त्यांनी बालकांना मोफत हक्काचं शिक्षण अधिनियम 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या दोन्हीच्या अनुषंगाने प्राथमिक आणि उच्च प्राथमिक किमान पक्षी या 2 विभागातल्या म्हणजे 1 ते 8च्या शाळांना विना अनुदानित तत्व लागू होऊ शकत नाही अशा पद्धतीची मागणी शासनाकडे करावी आणि सर्व शाळा ह्या जून 25 पासूनच्या शैक्षणिक वर्षापासून 100% अनुदानित समजण्याची मागणी करावी. अन्यथा या व्हिडिओच्या खाली मी लिंकमध्ये काही शासन निर्णय देतोय त्यावरून आपल्या लक्षात येईल की पात्र शाळा म्हणजे जे निकष लावले जातील ते निकष सरसकट सगळ्यांना लागू होतील असे नाही. हा पात्र शाळांचा जो शब्द आहे त्यातला पात्र हा शब्द आहे हा अत्यंत धोकादायक आहे. आणि कुठलाही शासन निर्णय त्याची अंमलबजावणी करायची वेळ आली की आपल्याला भेटावंच लागतं. भेट तो आपल्या लक्षात आलं सगळ्यांना. भेटल्याशिवाय काम होत नाही. मग ते भेटण्याची तरतूद शासन निर्णयाच्या अंमलबजावणीला येते आणि त्यातला हा शब्द आहे पात्र. मी असं म्हणत नाहीये की अस्तित्वात नसलेल्या शाळा त्याला मान्यता द्या. त्यावरच्या शिक्षकांचे ते आता खूप मोठ्या प्रकारे चालू आहे. ते आपण बघतोय शाळात वगैरे वगैरे हे आहेत. त्याच्यामध्ये शासनाचे अधिकारीच दोषी आहेत. पण असे जे अधिकारी दोषी म्हणून समजले गेलेत ज्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू झाली आहे ते शासकीय कर्मचाऱ्यांचं जे न्यायालय असतं न्यायाधिकरण असतं त्याच्यात जाऊन कुठला तरी तांत्रिक मुद्दा किंवा कायदेशीर मुद्दा काढून त्याच्यातनं सुटलेत. त्यांचे बदले सुद्धा रद्द झालेत. इथे शासनाची हतबलता आपल्या लक्षात येईल आणि म्हणून विचार हा करावाच लागेल. याच्या सगळ्यात गमतीचा भाग असा त्याचा परिणाम झाला कधी मला माहित नाही. झाला असू शकतो. पण काही आमदार जे तेव्हाही सत्तेमध्येच होते ते आमदार या मोर्चाच्या ठिकाणी जाऊन मुक्कामाला थांबले होते. त्याचे फोटो आपण बघितले असतील, बातम्या वाचल्या असतील. अरे मग इथे येऊन तुम्ही जर तिथे मुक्कामाला थांबताय तर तुमच्या हातात सत्ता होती ना. साधीसुधी सत्ता नव्हती, महाविकास सत्ता होती. तेव्हा काय केलं? काही नाही ना.
त्या सत्तेच्या काळात आम्ही माननीय नामदार शरदरावजी पवार आपले जे महामंडळाचे अध्यक्ष होते शिक्षकेतर संघटनेचे त्यात आणि माननीय खासदार सुप्रियाताई सुळे दोघांनाही भेटलो होतो आणि आकृतिबंधाच्या संबंधामध्ये सविस्तर विवेचन करून बोलणी केली होती. त्यांनी सांगितलं होतं की अर्थमंत्री असलेल्या अजितदादांशी आम्ही बोलतो आणि 100% मार्ग काढतो. मार्ग नाही निघाला. आता आमची आशा काय शिक्षकेतरांची की आम्हाला कोणीतरी गिरीश महाजनांपर्यंत घेऊन जाईल. इथे आंदोलनाची यशस्वीता आपल्या लक्षात येईल. कारण अधिवेशन म्हटलं म्हणजे पावसाळी असो, हिवाळी असो की अंदाजपत्रकी असो, अधिवेशनाच्या काळामध्ये आंदोलन होणारच. काही तर एवढे आंदोलन तुम्हाला या आत्ताच्याच आंदोलनात इतके गमती सांगू शकतो. पण माझे सहकारी बांधव आहेत, त्यांना राग येईल. पण समन्वय समिती ज्याच्या समन्वयच नाहीये अशी जी एक समिती आहे त्याला समन्वय समिती म्हणतात. त्या समन्वय समितीच्या ज्या मागण्या नाहीत त्या शिक्षकेतरांच्या मागण्या आत्ताच्या आंदोलनात विचारार्थ घेतल्या आहेत अशा बातम्या छापून आणल्या आहेत पदाधिकाऱ्यांनी. फेक नॅरेटिव्ह असे खूप उदाहरण. मुख्याध्यापक आणि संस्था चालकांचं आंदोलन आहे, पत्ताच नाही. मुख्याध्यापक संघटनेच्या लोकांकडूनच माहित नाही की आपण आंदोलन करतोय, पण आंदोलन कागदावर तर दिसतंय. अशी आंदोलन होत असतात ज्याचा अर्थार्थी संबंधच नाही. एकीकडे भूमिका घ्यायची आंदोलनाची आणि एकीकडे भूमिका घ्यायची रस्त्यावरच्या लढाई करण्याची. अहो आंदोलन म्हणजेच लढाई. मग ती रस्त्यावरती करा, आंदोलनाने करा, लढाईच आहे. पण तेवढा तारतम्य भाव नसतो आणि मग काय होतं, फक्त प्रसिद्धी आणि मग जे चमचे असतात ते बोंबलत बसतात. अर्थात हा विषय नसल्यामुळे आपण याच्यानंतर पण बोलणार सविस्तरपणे. म्हणून एकच लक्षात घ्या की पात्र शाळा हा विषय या आंदोलनातला महत्त्वाचा घटक ठरणार आहे भविष्यामध्ये. आणि म्हणून या 2 गोष्टी ज्या आत्ता मी नमूद केल्या त्या त्यांनी बघाव्यात अशी विनंती करतो. आणि परत एकदा विना अनुदानित शाळा कृती समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मी एकटा करत नसून माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अभय सातपुते कोपवाड सांगली, अजय आरदवाड लातूर, अमोल सोनवणे नाशिक, ॲडव्होकेट अमोल ठाकरे अमरावती हे आयकर सल्लागार आहेत, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे, अविनाश पसारकर वाशिम, सुनील पांडे संभाजीनगर, किशोर ठाकूर नाशिक, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर उच्च न्यायालय. याबरोबरच माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे आवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो. जाता जाता आपला जर व्हिडिओ आवडला लाईक करत चला, आपल्या मित्रपरिवारात शेअर करत चला आणि जास्तीत जास्त व्ह्यू मिळतील हे लक्ष द्या. आपले धन्यवाद.